शब्दांचे हे विश्व वेगळे, क्षणाक्षणाला साद घालते. कधी साजिरे स्वप्न सोहळे, मना मनाला वेड लावते. नव्या नव्या या वाटेवरती जगा वेगळी कथा रंगते. पदर धुक्याचा शोधित असता कवितेचे पाऊल वाजते. वाचू आनंदे, वाचू आनंदे, पुस्तकातले अंतरंग हे वाचू स्वानंदे, वाचू आनंदे. नमस्कार. वाचू आनंदेच्या या भागात मी धनश्री माझ्या सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा भाग सुद्धा अशाच एका थोर साहित्यिकांना समर्पित आहे, ज्यांच्याबद्दल आपण गेले 2 भाग ऐकतो आहोत. त्यांच्या लेखणीचं वाचन स्वरूप आम्ही तुमच्यासमोर उलगडतोय. असे ते थोर प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, कवी, टीकाकार, अध्यापक म्हणजे पद्मश्री भालचंद्र नेमाडे, अर्थात ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे, ते थोर साहित्यिक म्हणजे भालचंद्र नेमाडे. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातनं त्यांनी PhD केली. त्यानंतर जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना मानद D.Litt सुद्धा प्रदान केली. याबरोबर त्यांनी अध्यापन क्षेत्रात सुद्धा विविध बदल घडवून आणले किंवा आपल्या लेखनातनं एक नवा पायंडा सुद्धा विद्यार्थ्यांना घालून दिला. त्यांचं साहित्य वाचताना फक्त आपण एक वाचक म्हणून उरत नाही, तर आपण त्याच्या वाचनातनं अनेक संदर्भ घेण्याचा, साठवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक गोष्टींचं संशोधन त्यांच्या वाचनातनं किंवा त्यांच्या लेखनातनं आपल्याला उलगडत जातं. अर्थात आजही त्यांच्या काही कथांचं, लेखांचं वाचन आपण करणार आहोत आणि हे अभिवाचन करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रमोद पवार आणि अभिनेते हर्षल पाटील. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा वाचू आनंदेच्या या भागामध्ये. मला वाटतं की भालचंद्र नेमाडे त्यांचं लेखन वाचनात घेणं हे सुद्धा खूप म्हणजे प्रत्येकालाच पेलवेल अशी गोष्ट नाही असं प्रत्येक जणच म्हणत असतं. कारण भाषा म्हणा किंवा त्यात पेरलेले विचार असोत, ती एक विशिष्ट शैली असो, त्या शैलीचा एक विशेष गुणधर्म त्याला लागलेला असतो, त्या शब्दांना लागलेला असतो, तो सगळा सुगंध तसाच्या तसा वाचकांपर्यंत पोचवणं हे सुद्धा अभिवाचनाचं किंवा अभिवाचकांचं काम असतं असं मला वाटतं. आणि त्यातनं आपण कादंबरीबद्दल तर गेले 2 भाग ऐकतोच आहोत किंवा वाचतोच आहोत, पण खास करून त्यांच्या टीका स्वयंवर या प्रकरणाला सुद्धा एक विशेष लोकप्रियता मिळालेली आहे. आणि टीका स्वयंवरसाठी भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. तर टीका स्वयंवर मधलं एक प्रकरण आता आपण वाचणार आहोत. प्रमोद सर, आपल्यापासून सुरुवात करूया. म्हणजे कसं आहे, आपणच आपल्यावर टीका केली किती उत्तम असतं, त्याचं उदाहरण म्हणजे हे टीका स्वयंवर आणि त्यातल्या ह्या लेखाचा उल्लेख आहे. हल्ली लेखकाचा लेखकराव होतो का? हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का? नव्या जुन्या लेखकांनी आणि अड्ड्याअड्ड्यांनी एकमेकांचा उथळपणा आणि अप्रामाणिकपणा सिद्ध करीत राहावे, हे नव्या मराठी साहित्यातलं एक आवश्यक दुखणं होऊन बसलंय. गेल्या 150 वर्षात इंग्रजीद्वारा आपल्या साहित्याचं पुनरुज्जीवन होण्यापेक्षा पडझडच जास्त झाल्याचं दिसतं. पुनरुज्जीवनास लागणारी विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता अंगी असणारी निदान एक तरी तेजस्वी लेखकांची टोळी निपजल्याशिवाय साहित्याला उसनवारी पचवून येणारं उमदेपण येत नाही आणि परंपरा फोपावत नाही, हे आपल्या युगप्रवर्तक म्हणवणाऱ्या आणि दरवर्षी दिल्लीत जाऊन पद्मश्री घेऊन येणाऱ्या थिट्या लेखकांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आपल्या समाजात एकतर विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता नसावी किंवा असलीच तर अशी माणसं लिहिण्यात रस घेत नसावी असं म्हणणं भाग आहे. म्हणजे मग लिहिलं जातं ते कोणाकडून? तसेच आपल्या साहित्यातला हिणकसपणा आपल्या लेखकांच्या उथळपणातून आणि अप्रामाणिकपणातून येतो हे जर खरं असेल तर आपल्या अशा लेखकांना वेळीच त्यांचे दोष का दाखवले जात नाहीत?
शिवाय एक प्रकारचं वाङ्मयीन ठोंबेपण मराठी व्यतिरिक्त अन्य भाषातही कमी अधिक प्रमाणात दिसतं आहे असं इतिहास सांगतो. तर ह्या सार्वत्रिक घसाऱ्याचं कारण काय? याच्या अनेक कारणांची स्पष्ट छाननी करण्याचं येथे योजलेलं आहे. एकंदरीत आपल्या साक्षरता प्रधान समाजात लिहिण्याच्या कलेचं गांभीर्य पाळलं जावं तितकं पाळलं जात नाही. अर्धशिक्षित आणि इंग्रजी जेमतेम 4 बुकं वाचू शकणाऱ्या पोरकट विद्वानांनी वैचारिक आणि टीकाकुल लेखन करण्याचं फार मनावर घेतल्याने आणि थोडेफार बरे लिहिले की आपण साहित्यात विशेष काही केले असे समजून लिहिण्याची धंदेबाजी सुरू करणारे कारकुनी लेखक फार झाल्याने जे वर्तमानपत्रात छापण्याच्या लायकीचे ते मासिकात छापून यावे आणि मासिकात विसरून जावे ते पुस्तकातून पुढे यावे अशी परिस्थिती सध्या आलेली आहे. असे होण्याचं कारण मासिके, प्रकाशने इत्यादी प्रचार संस्था अडाणी धंदेवाल्यांच्या किंवा अड्डेबाजांच्या हातात आहेत हेच केवळ नाही तर खुद्द लेखकच पुरवठा करणारा एक धंदेबाज होऊ पाहत आहे हेही खरे आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर जागांची पोकळी निर्माण झाल्याने अनेक थिल्लर लेखक प्रतिष्ठा मिळवते झाले आणि त्यांनी साहजिकच धंदेबाजीचा आदर्श घालून दिला हे चर्चा करण्यासारखे नाही. परंतु ज्यांना लिहिण्याची जबाबदारी कळते अशा चांगली समज असलेल्या लेखकांनीही कलेचा धंदा करावा हे आपल्या परंपरेचं दुर्दैव म्हणायला हवे. तशात ही धंदेबाजी नव्या लेखकांनी आणखी जोरात चालवल्यामुळे ह्या रोगाचे निदान करणे आणखी कठीण होऊन बसलेलं आहे. आमच्या एका मित्राने माझे अमुक अमुक लेखन कुठेतरी छापा, अ गुड जॉब इन फ्युचर डिपेंड्स अपॉन दॅट असं पत्र पाठवलं. तेव्हापासून हा धोका लक्षात होता. आज तो स्पष्ट झाला. आज नव्या दमाचे उत्कृष्ट लिहिणारे तेजस्वी लेखक सर्वत्र दिसत असतानाही ह्या धंदेबाजीमुळे कोण भाडोत्री होईल आणि लेखकाचं प्रामाणिकपणाचं ब्रीद विकेल याची खात्री देता येत नाही. साहित्याचं मोठेपण लेखकाच्या व्यक्तिमत्वावर सिद्ध होतं आणि हे व्यक्तिमत्व आजच्या पैशाला आणि मानमान्यतेला उच्चबिंदू मानणाऱ्या आपल्या समाजात टिकवणे एक फार मोठे व्रत आहे. पुस्तकाचं मोठेपण नुसतं पुस्तकावर उभं राहत नाही. 4 दिवस चर्चा करायला ते ठीक असतं. अनुभूतींचा प्रामाणिकपणा, प्रयोगशीलता, आशय आणि अभिव्यक्तीचा अजोडपणा, समानता इत्यादी 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 1000 नव्या तात्पुरत्या मूल्यांनी नवी पुस्तकं मोठी होणार नाहीत. विशेषतः आजच्या लेखकांच्या जीवनक्रमाशी ज्यांचा जवळून संबंध आहे त्यांचे हे लक्षात येईल की ज्या धंदेबाजीने आजचे लेखक लिहिण्याचं ब्रीद घालवून बसले आहेत ती धंदेबाजी वैयक्तिक म्हणून सोडून देण्यासारखी नाही. ती एक फसवी राक्षसी महत्वाकांक्षा आहे. निदान साहित्यासारख्या कलेत ती असू नये. आज सगळेच साहित्यिक धंदेबाज होऊ पाहत आहेत. तेव्हा हे साहित्यिक कोणत्या परंपरेत बसवावे हे वाचकांवर सोपवलेले बरे. या वाङ्मयीन धंदेबाजीने 2 जबरदस्त आधार हस्तगत करून ठेवले आहेत. एक म्हणजे आपल्या लोकशाहीने दिलेले लेखन स्वातंत्र्य आणि दुसरं आपल्या अर्धवट साहित्यशास्त्राने रूढ केलेले आविष्काराचे तत्व. लेखन स्वातंत्र्याचा खरा उपयोग आपले सबंध अस्तित्व लेखनात उमटवू शकणाऱ्या लेखकांनाच होऊ शकतो. लेखन स्वातंत्र्याच्या हक्कामागे जे विरोधी लिहू शकण्याचं, आक्रमक विचारसंहिता देण्याचं लेखकाचं बाणेदार अस्तित्व अपेक्षित आहे ते मराठीतल्या कोणत्या लेखकाला खरोखर उपयोगी आहे हे मोठ्या कष्टाने शोधूनही सापडणार नाही. गेल्या 20 वर्षातील मराठी पुस्तकं पाहिली तर ही पुस्तकं लिहायला लोकशाही लेखन स्वातंत्र्याची खरोखर काही गरज आहे असं वाटत नाही. लेखन स्वातंत्र्य नसलं तर साहित्य कलेची किती हानी होईल याचा विचार करताना धंदेबाज साहित्यिकांची गैरसोय मात्र होईल असं निश्चित वाटतं. दुसरं, आविष्काराचं स्तोम याच काळात विद्वत्ताशून्य टीकाकारांनी माजवलं आणि कारकुनी लेखकांनी ह्या टीकाकारांना खुशवून मान्यता मिळवून घेतली. अमुक एक माणूस लिहू शकतो तेव्हा त्याने म्हशीप्रमाणे नियमित दूध किंवा निदान शेण तरी दिलंच पाहिजे असं आजचं भाबडं साहित्यशास्त्र सांगतं. त्याने दर महिन्यात डझनांनी कविता लिहाव्या,
दर महिन्याला मुबलक नेमाने कथा कविता विकून मासिकांच्या धंद्याला उत्तेजन द्यावे. कादंबरी मागून नवी म्हणजे नवे कथानक फक्त असलेली कादंबरी लिहित राहावे आणि प्रकाशकांना पोसावे आणि टीकाकारांनी या करिअरिस्टांचा उदो उदो करावा. त्यांच्या धंदेबाज साहित्याची छाननी करून दाखवावी. पुढे पुढे सरकारी मान्यता मिळावी. कमिट्यांवर जावे. पुस्तकांच्या निव्वळ संख्येने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावे. हीच जर आविष्काराची खरी निष्पत्ती असेल तर रोज परसाकडे जाणं आणि साहित्य निर्मिती करणं यात काही फरक आहे की नाही? दुकानदार आणि साहित्यिक यात काही अंतर आहे की नाही? आणि आपला धूर्त मध्यमवर्गीय कारकुनी लेखक मनात अ गुड जॉब इन फ्युचर डिपेंड्स अपॉन दॅट म्हणून आविष्कार करत राहणार आणि आम्ही त्याची मनपूर्वक दखल घेत जाणार. वाचू आनंदे. खरोखर सुंदर लिहिलंय आणि हे कालातीत आहे. अतिशय परखड, खरंय. स्पष्ट. तर प्रखर लेखक त्यांना का म्हणतात नेमाडे सरांना? तर जे काय आहे ते अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे यामध्ये. अगदी रोखठोक पण मानलं. त्यांनी जो विचार की कला ही नोकरीसारखी कधीच नसावी. हां. कलात्मकता जी आपल्यामध्ये असते ती अगदी काय रोजच मला काही सुचेल किंवा रोजच मला लिहावंसं वाटेल असं नाही. आणि साहित्यिकांनी लेखकांनी सुद्धा तसंच सतर्क राहणं फार गरजेचं आहे या बाबतीत सुद्धा. बरोबर. सट्टक या कविता संग्रहातली एक कविता आता आपण वाचणार आहोत. 30 वर्षांनी आलेला हा कविता संग्रह नेमाडे सरांचा. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी बरंचसं जे कविता लेखन केलेलं आहे की कविता लिहिलेल्या आहेत त्यातल्याच काही कविता त्यांनी सट्टकच्या रूपामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. ऐकूया. आणि खूप लोक त्यांची वाट बघत होते. हो नक्कीच. शहरी गृहिणी. कोण्या एका खेड्यातल्या मुलीचं विवाहोत्तर तरुणपण महानगरीत नांदतं. भर रस्त्यावरच्या गगनचुंबी इमारतींच्या 40व्या मजल्यावर 500 चौरस फूट घरट्यात तिच्या मनोराज्यात होतं तसं सगळं. नळ, बाथरूम, संडास, वीज, फ्रीज, गॅस, पंखे, कुकर, कपडे धुलाईचं मशीन, दारातून दूध बाटल्या, इस्त्रीवाला, घरपोच भाज्या फोनवर. नाही बजबज सासू सासरा नंदादीर. कामवाल्या बाया, धुनी भांडी, फरशीसाठी झटपट, साळकाया माळकाया नाहीतच. शेजारणी पाजारणी नाना भाषांच्या परमुलकी शिष्ट. येणारे जाणारे घाईतच. स्वतंत्र अलिप्त एकटेपण. अहोरात्र खालच्या रहदारीची गाज सुसाट. मागच्या कारखान्यांची अव्याहत धडधड. दिवसपाळी रात्रपाळीचे गलबलाट. अधूनमधून झेपावत्या विमानांच्या कांठळ्या. अजान आसमंत दणानून सोडणारी. मशिदींच्या भोंग्यातून अल्लाहो अकबर दररोज 5 वेळा बाळाला दचकून उठवणारी. अचानक कर्कश आवाजात पोलिसांची सायरन कोल्हेकुई आठवून देणारी. ॲम्ब्युलन्स. मरणासन्न आत्मघातकी पेटवलेल्या गृहिणींना जगजाहीर लगबगीनं घेऊन जाणारी. ती बघा 40व्या मजल्यावर खिडकीच्या चौकटीत स्तब्ध उभी. नुकतीच बाळाला झोपवून आलेली थोपटत, एग एग गाई बाळाला दुधू देई. गोठ्यात गाय हंबरली का? अंगणात चाफा डवरला का? परसात पिंपळ सळसळला का? चिऊ काऊ माऊ भू भू जा रे आता. पाण्यात बाळ झोपलं वाटतं. हुश पड आता देते झोका. बाहेरचं जग हरवून बसल्यासारखी स्थळ काळ ओलांडून पेंगुळलेल्या तिला आता एकाएकी तळातून पाझर फुटतात. हम रस्त्यावरच्या अखंड रहदारीला गवतातील पायवाट दडपते. माहेरच्या झाडोऱ्यात लपलेल्या धाब्याच्या घरातून ऐकू येते घरघर, पहिली माझी उभी ग, कुणाला कुणाला, ज्याच्या त्याच्या नशिबाला, ज्याच्या त्याच्या नशिबाला. सुंदर. खास करून स्त्री जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांनी त्या चौकटीत आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो फार सुरेख आहे. मग त्या गावाकडच्या कथा असोत किंवा शहरातल्या अशा छानशा कविता असोत, हे सगळं फारच सुंदर आहे. आणि सट्टक कविता संग्रहातली अजून एक कविता आपण सादर करणार आहोत. प्रमोद सर सादर करतील. अंग नितळ नितळ.
आयाबाया रडतात वाड्यात काय झालं, आयाबाया रडतात वाड्यात काय झालं, कवळ्या कवळ्या नवरीला सासरच्यांनी पेटिवलं. अंग नितळ नितळ कसं कोळसाग झालं, कळविलं माहेरच्यांना खोटं जळीत कारण. आले छाती बडवीत बिचारे माये बाप, कशी दिली आम्ही म्हणती गोजी वाघाच्या तोंडात. कशी सोनवली साजरी होती गरीब बिचारी, कशी सोनवली साजरी होती गरीब बिचारी. काम कोणतं बी सांगा करी निमूट भाबडी, हळहळती शेजारणी कुजबुजती कानात, किती किती कणली बन्ना आई आई किंचाळत. कशी सोसली पोरीनं रात दिन मारहाण, मेलं हुंड्याचं गारहाण केलं माती मोलजीण. शेतकऱ्याची कार्टी पोटी पोरींचं लेंढार, झालती गळ्यातली धोंड कुवार ठेवावी कुठवर. रूप साजरं पाहून आली चालून भारी स्थळ, हुरळले धनदौलतीला दिला रुकार ह्या दारुड्यांना. तुपासाठी उष्ट खाती खेड्यातले येडे म्हणती, लेक द्यावी श्रीमंताला, लेक द्यावी श्रीमंताला, सुन आणावी गरीबा घरची. केली हुंड्याची कबुली बहकले उधळपट्टी, कन्यादान सप्तपदी लेक नांदाया निघाली, लेक नांदाया निघाली. बोरी व बाभळी सांभाळी घातली, सकवार गोजिरी ओटीत टाकली. नाही जमलं हुंडा देणं दुष्काळच लागोपाठ, अवर्षण अतिवृष्टी कुठून आणील बाप द्रव्य. सगळ्या मुलखात टंचाई कर्ज देईल तरी कोण, व्याह्याच्या तगाद्यांना त्याच्या काखा बगलावर, त्याच्या काखा बगलावर. तिकडं पोरीची नालस्ती उठता बसता शिव्याशाप, बटकीसारखं राबणं कधी पाठीवर वण. सदा उपाशी ठेवणं, केस धरून ओढत नेणं, हाती येईल ती वस्तू तोंडावर फेकून मारणं. तंबी माहेरी पाठवणी परतू नको रित्या हाती, फुंद तोक्सा बोक्षी पुन्हा आली कोडगी सासरी, पुन्हा आली कोडगी सासरी. हाका मारते बिचारी धावा धावा वाचवा हो वाचवा. म्हटलं यांच्या घरातला मामला कसं घुसावा आपण. आणि आत्ता ही आहुती पेटली की पेटवली, बोलू नकोस सई काही हीच आपली कहाणी. लिहिलं कप्पाळी सासर सोडायासाठीच माहेर, यावं उभ्यानं उंबऱ्या आत, निघावं आडव्यानं बाहेर, निघावं आडव्यानं बाहेर. किती विलक्षण आहे. काय विलक्षण परिस्थितीचं चित्रण एका केलेलं आहे वाक्यामध्ये सगळा हो. तो हे उभा राहतो ना. खरं ती शेवटची ओळच इतकी प्रभावी आहे त्यामध्ये. आणि एकूणच सासरी येणारी मुलगी कशा पद्धतीने तिचे हाल होतात, म्हणजे गरीबा घरची मुलगी, पण पुढे तिचं काय होतं, किती तंतोतंत या स्त्रियांचं दुःख मांडलंय. खरंय. पण असं म्हणता म्हणता आपल्याला फक्त गावाकडची परिस्थिती किंवा एखाद्या विशिष्ट समाजातली परिस्थितीच दिसत नाही, तर आता शहरी गृहिणीमध्ये सुद्धा हो. त्यांनी तो एक पण त्या कवितेत सुद्धा जळली आहेच ना. व्यक्तिरेखा आहे. म्हणजे ते मांडलेलंच आहे. कुठेही कुठचाही प्रदेश असो, शेवटी घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याला कोण थांबवणार किंवा कोण थांबवू शकत नाहीये. त्याबद्दलचं उत्तम चित्रण त्यांनी कवितांच्या माध्यमातून, त्यांच्या कथांच्या माध्यमातून केलेलं आहे. बरं, असं म्हणता म्हणता नेमाडे सर हे फक्त दुःखाची किनारच कथांना देतात असंही आपण असंही म्हणू नाही. शकत नाही. कारण आता आपण नुकतंच लेखकाचा लेखकराव होतो का किंवा का होतो असं जर आपण म्हटलं तर त्याला किती छान विनोदाची झालं रे. हो, आणि बरोबर. विनोदी म्हणता 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 त्यांनी सद्य परिस्थितीचं चित्रण केलेलं आहे. तर तसाच एक सुंदरसा लेख आहे, पुन्हा एकदा टीका स्वयंवर मधला वाचूया. साहित्य आणि आधुनिकता. साहित्य आणि समाज यांच्यातले संबंध एकास एक असे सरळ नसल्यामुळे आधुनिकीकरणासारख्या सामाजिक प्रक्रियांचे घटक आणि आधुनिकतेची मूल्य जशीच्या तशी साहित्यात प्रतिबिंबित झालेली दाखवता येत नाहीत. साहित्यातल्या घटना आणि सामाजिक घटना यांच्यात कार्यकारण भाव असतोच असे नाही. साहित्य ही व्यवस्था भाषेवर अवलंबून राहते आणि भाषा ही समाजावर अवलंबून असली तरी समाजद्रव्य साहित्य कृती चिरताना त्याला साहित्याचे नियम लागू होतात. हे नियम प्रत्यक्ष जीवनाच्या नियमांपेक्षा वेगळे किंवा कधीतरी पूर्ण विरोधीही करण्याकडे काही साहित्यिकांचा कल असतो. अशा परिस्थितीत साहित्यिकांच्या सत्यप्रियतेवर
सत्यदर्शनाच्या कृतीवर आणि वाचकांच्या प्रतिभज्ञानावर विश्वास ठेवूनच साहित्याची तपासणी करावी लागते. साहित्यातले वास्तव तपासण्याची दुसरी शास्त्रीय पद्धत अजूनही अस्तित्वात नाही. त्यातल्या त्यात मराठीपुरते बोलायचे झाल्यास परखडपणा हा मराठी मनाचा एक गुण असल्याने मराठी साहित्यात विविध समाज प्रक्रियांचे प्रतिबिंब बरेच स्पष्टपणे उमटलेले दिसते. मराठी समाजाच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे इसवी सन 1818 पासून आजपर्यंत होत असलेल्या काही मोजक्या प्रवृत्तींचाच विचार करणे येथे शक्य आहे. मराठी समाज हा हिंदुस्थानातला एक त्यातल्या त्यात विचारशील आणि आविष्कारशील, नागरिककृत आणि औद्योगिककृत प्रगत समाज समजला जातो. आधुनिकीकरणाकडे महाराष्ट्रीयांनी कुतूहलाने, आशेने आणि आत्मविश्वासाने पाहिलेले गेल्या 150 वर्षातले साहित्य सांगते. आधुनिकीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावरचे खूप क्रांतिकारक बदल असा मराठी लोकांनी अर्थ केलेला दिसतो. मुंबईसारखे शहर आदर्श ठरते. महाराष्ट्रभर नागरीकरण झपाट्याने होऊन जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्यिक सांस्कृतिक केंद्र प्रस्थापित झाले आहे. महाराष्ट्रीयांनी आधुनिकीकरणाकडे एक मोहक रोमॅन्टिक युग म्हणून पाहिले आहे. आधुनिक महाराष्ट्रात मोठमोठी शहरे, उंच इमारती, विजेच्या गतीने धावणाऱ्या गाड्या, मोठमोठे कारखाने, करमणुकीची विविध साधने, सामाजिक गतिमानता, धर्मनिरपेक्षता या आधुनिकतेच्या सर्व गोष्टी मराठी समाजात प्रकर्षाने रुळल्या. साहित्यात या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब मात्र वर सांगितल्याप्रमाणे उलटसुलट पडलं. साहित्यातली आधुनिकता समाजातल्या आधुनिकतेशी कधी समांतर तर कधी विरोधीही जाऊ शकते, कारण साहित्य हे समाजाच्या अंतस्तराशी नाते सांगते, बहिस्तराशी नव्हे. वा, अप्रतिम. वाचू आनंदी. त्यांच्या ह्या सगळ्या लेखणीमध्येच म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन म्हणा, एक वेगळा पैलू हा जाणवतो आणि एक एखाद्या बाबतीत घेतलेली प्रखर भूमिका ती तशीच्या तशी कायम ठेवणं किंवा ती पेलणं हे सुद्धा प्रखरपणे होत जातं किंवा ते होत जातं. अगदी त्याला एक छान साजेसं वळण दिलंय असं कुठे नाही, जे ते स्पष्ट. आपण आता हा जो कार्यक्रम हो वाचू आनंदे म्हणून करतोय, प्रेक्षकांसाठी करतोय, जे बघतायत आणि ऐकतातही आहे, हो. त्यांचं प्रतिभा ज्ञान त्यांनी याच्यामध्ये उल्लेखलेलं आहे. हो खरंय. हो की त्यांची प्रतिभा किती उल्लसित झालेली आहे, उडारलेली आहे, खरं त्याचं चित्रण आहे त्याचं याच्यामध्ये. चित्रण आहे. त्यांच्यासाठी आपण लिहितो, जे वाचक आहेत त्यांच्यासाठी. खरंय खरंय. दोन्ही अंगांचा विचार त्यांनी केला बघा, की पहिल्या ह्याच्यात लेखकाचा विचार केला, दुसऱ्यात वाचकाच्या दृष्टिकोनातनं काय घडू शकतं, खरंय. तर या दोन्ही अंगांचा त्यांनी विचार केलेला आहे. पुन्हा एकदा एक छानशी कविता आता आपण नेमाडे सरांची ऐकणार आहोत. अर्थात त्यांच्या कवितांमध्ये सुद्धा किती म्हणजे खोलवर असं ज्ञान आहे. कादंबऱ्या तर आहेतच वाचनात घेण्यासारख्या त्यांच्या किंवा अभ्यासाला घेण्यासारखा तो विषय आहेच, पण कविता वाचून सुद्धा आपण एखाद्या विषयावर कशी पकड जमवू शकतो, किती प्रगल्भ असू शकते कविता, याचं उदाहरण म्हणजे नेमाडे सरांच्या कविता आहेत, हो की नाही. त्याच्यामुळे तशीच अजून एक कविता आहे, स्त्री जीवनाशी निगडीत अनेक कविता, अनेक गोष्टी लिहिल्यानंतर आता आपण जेव्हा ह्या कवितेकडे येतो तेव्हा त्या कवितेतला एक सुंदर आशय सुद्धा आपल्या मनात रुजतो आणि ती कविता म्हणजे आजी. ही देखणी या कविता संग्रहातली कविता आहे. हर्षद, वाचाल आमच्यासाठी. आजी. आजी, तुझ्या ओच्या तोंड खुपसून ओक्साबोक्षी रडणारं माझं लहानपण तुझ्याबरोबर सृष्टीआड झालं. गेलं माझ्या आयुष्याचं केंद्र, माझं मर्म तुझ्या पदराखाली झाकून ठेवलेलं. आता उरल्या आयुष्याचं रिंगण मी किती दिवस वाहू, तुझ्या दीर्घायुष्य अनुवंशिकता सांभाळत वार्धक्याच्या क्रूर भीतीची ही विसर्जनपूर्व खाट माझ्या पाठीवर किती दिवस घेऊन फिरू. कवठाचा मधुर वास दिवसभर ओटीत सांभाळून माझ्यासाठी आणलेल्या आयुष्याच्या दुखऱ्या जखमांभोवतून फिरत राहिलेल्या तुझा कष्टी हात. माझ्या वेळी सुईण तूच होतीस, तूच माझ्या तोंडात पहिला श्वास भरून या आयुष्याचं शिंग फुंकलं. सटी घातली, कान टोचले, बाशिंग बांधलं. भाजलेल्या पायावर तुझ्या तळहाताची फुंकर टाळूवरच्या जखमेवर
आसवांची पाखर. आहा. तुझे अघोरी उपचार, तापल्या पळीचे चर्र डाग, उसळत्या उरफाट्या किंचाळीवर तुझ्या निव्वळ करुणेचा वारा घालत फडफडणारा प्रदीर्घ पंख. 90 वर्षाच्या तुला माझ्याकडे टाकून गेले आईबाप म्हणत, मेली तर तिकडे जाऊन टाक जो, कळवजो सुद्धा नको. तू म्हणालीस, ठेवसान तर डिराईन, मरीन तोवर जगीन. ते 1 वर्ष तू माझी पाठीराखी झालीस. अभ्यासाच्या खुर्ची मागे माझ्या उभ्या पाठदुखीला आडवा आधार तुझी खाट. हो. आहा. अमृतांजनाचा वास आणि विठ्ठलाचा घोष, किरकिरे पाठपोट रातदिवस. प्रसंगोपात्त ओव्या. असं सासरद्वाडबाई कोंडून मारील, लेकी तुह्या माहेरपणासाठी मी हे सासर सोशील. 90 पावसाळ्यांचं उत्खनन, मृत्यूच्या प्रदेशात गेलेले पिढ्यांचे नकाशे. लेकी, जावई, नातवंडे, सासू सासरे, नंदा जावा, आजे पणजे, जे जे गेले ते ते. तू तुझं आयुष्य जगत होतीस, मी माझं, एकाच स्थळकाळात. ते माझेही कडू दिवस होते. अपमानांचे, ठोकरांचे, टकरांचे, जखमांचे, चळवळीचे, तत्वाचे, जिद्दीचे, संसाराचे, दोर वळण्याचे, पगाराच्या ताळ्यात झोप न येण्याचे, पुढे पाहण्याचे, जागरणांचे. आजी, तुला मी दुसरं काहीच देऊ शकलो नाही. ऐकवली फक्त माझ्याबरोबर फिल्मी गीतं, लोकगीतं, जगभरच्या रेकॉर्डी टेप, कूट चर्चा, संशोधनाच्या, साहित्याच्या. दिली जेवणं, आधार, आसरा. भिंत धरून चालता चालता हात फिरवू दिला डोक्यावरून रडवा, खोडाचा पालवीला स्पर्श. आणि शेवट पुरवला हट्ट घरी परत जाण्याचा. आंधळ्या हातांनी रोज तयारी करत होतीस. महिनाभर लांबवत शेवटी मेटाकुटीनं पोचवलं. लहानपणी तू मला, तसं मी तुला कडेवर घेत घरी. पुन्हा भेटणं जमलं नाही. कारकुनानं फोन आलेला कळवला, आपकी ग्रैंडमदर गुजर गई कल शाम, बहुत याद कर रही थी बोले है. आजी, आजी तू मेलीस तेव्हा कुणी रडलं नाही, कोणाचा गळा भरून आला नाही. दिसली तुझी तुटकी खाट, परकर, चोळ्या, जस्ताची ताटली, जिच्यातील पोळी मांजराची पिलं ओढून खायची बिनधास्त. आणि गोखल्यात अनेक वर्षांच्या वैधव्याला साजेशी दात तुटकी लाकडी फणी, जिच्यातले न निघणारे शुभ्र धवल केस माझ्या बोटांना घट्ट बिलगलेले. आजी, आजी 91 वर्षांची तुझी गौरी गेली राख होऊन आमच्या भडाड कुटुंबाच्या भानचुलीत. तुझा तळतळाट लागो माझ्या अपेशी कपाळाला, जे वेळोवेळी जीवघेण्या क्षुद्र मोहिमांपूर्वी तुझ्या कष्टकरी पायांवर ठेवून ठेवून जी मी झिजवली मागत यश, जे तुला कधीच दिसलं नाही. आणि हयाती राहो एवढाच तुझा वर, जो मला मिळाला पण ज्याचं मोल मला हयातभर कळलं नाही, ज्याचं मोल मला हयातभर कळलं नाही. अप्रतिम, अप्रतिम. यापुढे खरंच कोणतेही शब्द उरत नाहीत. त्यामुळे वाचकांना माझी विशेष विनंती आहे की वाचू आनंदेच्या प्रत्येक भागानंतर एकतरी पुस्तक तुम्ही घरी आणावं, त्या त्या साहित्यिकाबद्दल माहिती जमा करावी, त्यांच्याबद्दल जाणून घ्यावं आणि त्यांचं लेखन वाचन स्वरूपात आपण घरी त्याचा एक नवीन प्रवास सुरू करावा. आणि वाचकांनी जर असं केलं तर आमचा हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे, कारण आमच्या या यशस्वी प्रवासामध्ये तुम्ही सगळ्यात मोठे साथीदार असणार आहात. अर्थात पुढच्या भागात सुद्धा आपण थोर साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचंच साहित्य वाचनासाठी घेणार आहोत. तुर्तास या भागात आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही दोघंही पुन्हा एकदा पुढच्या भागात साथीला असणारच आहात. मात्र या भागासाठी पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.